बरं झालं ग आलीस तू. तू नाही म्हणाली होतीस, पण तरी मला मनात कुठेतरी वाटत होतं तू नक्की येशील. पृथ्वीची अवस्था फार गंभीर आहे ग. त्याला सावरण्याची खूप गरज आहे आणि हे फक्त तू करू शकतेस. आजवर तू आमच्या घरासाठी खूप काही केलंस. एवढं करशील ना माझ्या मुलासाठी? कुठे आहे पृथ्वी? मला त्याला बघायचंय. भेट त्याला, बोल त्याच्याशी. सोनाळे, आमच्या एवढ्या विश्वासातला एवढ्या जवळचा हा माणूस प्रभाकर हा असा काहीतरी विचित्र वागेल अशा मी स्वप्नातही कधी कल्पना केली नाही. आणि त्याच्या या अशा वागण्यामुळे आमचा त्याच्यावरती जो एक विश्वास होता किंवा अजूनही आहे थोडासा, तो असा डळमळायला लागलेला आहे. मी काय म्हणतो साहेब, हे जरी सगळं खरं असलं तरी या सगळ्याचा तुम्ही स्वतःला किती त्रास करून घेणार? सोनाळे, त्रासाबद्दल एक सांगतो, लक्षात ठेवा. आपल्या अतिशय जवळच्या माणसाने दिलेल्या त्रासापेक्षा दुनियेत कुठलाही त्रास मोठा नसतो, एवढं लक्षात ठेवा. हे कधीही घडलं नव्हतं, ते घडलेलं आहे. दिवसचे दिवस फोन बंद, जेव्हा सुरू आहे तेव्हा फोन उचलणं नाही. म्हणजे काय आहे, काय कुणीतरी काहीतरी लपवतोय असा त्याचा अर्थ घ्यायचा का नाही? आम्ही काय घ्यायचा? आय एम सॉरी साहेब, पण मला नाही वाटत की प्रभाकरराव असं काही करतील. आम्हालाही नाही वाटत आहे, पण समोर जी परिस्थिती आहे, जे चित्र समोर आहे, पुराव्या सकट आहे, त्याच्यावरून काय अर्थ घ्यायचा? मी हेच आत्ता मी जे म्हणावलं तेच. कुणीतरी काहीतरी कुठेतरी लपवत आहे. नाही, काहीतरी गोंधळ आहे साहेब. खरंच सांगतो, प्रभाकरराव असं वागणं शक्यच नाही. काहीतरी गोंधळ निश्चित. हा गोंधळ काय आहे हे जर तुमच्या लक्षात येत असेल तर पुढे काय करायचं हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. ह्या दरवाजातून आत जाण्याआधी मला एका प्रश्नाचा विचार करावा लागेल. मी काय करू? कारण देव न करो एखाद्या प्रसंगाची पुनरावृत्ती झाली तर, आणि आज पृथ्वी फक्त तो पृथ्वी नाही ज्याच्यावर मी प्रेम केलं होतं. आज तो अंजलीचा नवरा आहे आणि अंजलीचा माझ्यावर विश्वास आहे.
काय करावं मला काही सुचत नाहीये. काय करू मी? पृथ्वी, मंजिरी, तू आलीस? अगं मी कधीपासून तुझी वाट बघतोय. बस ना, बस ना. बरं झालं तू आलीस. कधीपासून तुझीच वाट बघत होतो. मी सगळ्यांना सांगत होतो तुला बोलवायला, कोणीच बोलवत नव्हतं. आता तू आलीस ना, आता मला बरं वाटणार. काय झालंय? तू अशी गप्प गप्प कायस? पृथ्वी, तुला नीट आठवत नाहीये. काही गोष्टी आठवत नाहीयेत तुला. तुझं लग्न झालं तेव्हा मला सगळं आठवतंय मंजिरी. अंजलीच्या जाण्यामुळे मला खूप मोठा धक्का बसला होता. पण त्यातून पण तूच मला सावरलंस ना. आणि लग्नासाठी मीच तुला विचारलं होतं. मला सगळं आठवतंय मंजिरी. पृथ्वी, आणखीन काही आठवतंय तुला? त्यानंतर काय झालं होतं? आणखीन काय? आणखीन काही काय मंजिरी? नाही, तुझं आणि माझं लग्न ठरलं होतं. आणि आपलं लग्न मंजिरी ऐक आपलं लग्न मंजिरी मंजिरी माझी बायको. पृथ्वी राहू दे. पृथ्वी नको नको ताण दिवस. पृथ्वी शांत हो. ऐक शांत हो. आपलं लग्न
इथे कशाला आलीस? मी चालले. माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात, तुमच्या संसारात जे काही प्रॉब्लेम झाले त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. हाच विचार आधी करायला हवा होतास, म्हणजे एवढा त्रासही झाला नसता. सुमतीताई, तुम्ही समजता तसं खरंच काही नाही. हा सात्विकतेचा आव आणणं आधी बंद करा. आणि खरंच पश्चाताप होत असेल ना तर दुसऱ्याला असा त्रासही देऊ नका. आणि माफी मागण्याची तर हिंमतही करू नका. सुमती, काय बोलतेस हे? समज देते. माझ्या आयुष्याचं जे काही मातेरं झालं ना ते दुसऱ्याचं होऊ नये म्हणून. तुझ्या आयुष्याचं जे झालं त्याला तूच जबाबदार आहेस. कामिनीने काही केलेलं नाहीये. तुझ्याच मनातले गैरसमज तुला खात राहिले. चल कामिनी. तू जाग आली असेल ना तर आठवण करून देते. ती जागा तुझी नाहीये, अंजलीची आहे. तुझा डाव लक्षात आलाय माझ्या. ह्या संधीची वाट पाहत होतीस ना, पण मी असं काही एक होऊ देणार नाहीये. चल निघ इथून. बघतीयस काय त्याच्याकडे? चल निघ. मंजिरी, कुठे चाललीस तू? पृथ्वी, अरे जाऊ दे तिला. नाही, नको मावशी, तिला राहू दे इथे माझ्या शेजारी. तू जा मंजिरी, तू बस. कुठं चाललीस? नाही चालली, झोप. जाऊ नकोस. नाही. दिग्विजय, काय झालं अरे बोलण्यासारखं काही राहिलंय का आता? मावशी? काय झालं सांगशील का? अरे त्या अंजलीची काय चूक आहे रे याच्यात? हा, का दरवेळी तिच्यावरच अन्याय होतो? आधी मी तिच्यावर अन्याय केला, नको नको ते बोलले. तिला घरातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. हे बघ दिग्विजय, मी जे काही केलं ना त्याचा खरंच मला पश्चाताप होतोय. माफ कर मला, पण आता नाही. आता जे काही चाललंय ना ते पटत नाहीये मला. मावशी, आधी शांत हो आणि काय झालं ते नीट सविस्तर सांग मला. अरे आता त्या पृथ्वीच्या शेजारी ती मंजिरी बसली होती. मावशी, अगं पृथ्वी बरा व्हावा म्हणूनच आपण मंजिरीला इथं बोलावलं होतं ना. अरे पण ती जागा मंजिरीची नाहीये. तो अधिकार, तो हक्क फक्त अंजलीचा आहे, पृथ्वीच्या बायकोचा. पण आता पृथ्वी अंजलीला नाही तर मंजिरीला आपली बायको समजतो. याचाच फायदा ती मंजिरी घेतेय. पृथ्वीला मंजिरीपासून वाचवायला हवं, नाहीतर अंजलीची जागा मंजिरी घेईल. तसं काही होणार नाही मावशी. अरे तसंच होणार आहे रे बाबा, दिसतंय की डोळ्यांनी. ठीक आहे, तू म्हणतेस तसं आपण समजू, पण त्यामुळे आपली जबाबदारी वाढते ना मावशी. जबाबदारी? हो, कारण पृथ्वीला पूर्वावस्थेत आणण्यासाठी आपल्याला मंजिरीची मदत ही घ्यावीच लागणार आहे. आणि मंजिरी इथं जर राहिली तरच आपला पृथ्वी बरा होणार की नाही. मग त्यासाठी आपल्याला ही रिस्क घ्यायला नको. म्हणूनच म्हणतो मावशी, आपली जबाबदारी वाढली आहे. ते सगळं पटतंय रे मला, पण ह्या सगळ्यामध्ये अंजलीला त्रास नको व्हायला. असं काही होणार नाही मावशी, डोंट वरी. आणि आपण आहोत ना सगळे.